येली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवे आपुले चरणी जन्मोजन्मी नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा भक्ती प्रेम सुख देऊन चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी विठ्ठल विठ्ठल जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी प्राप्त स्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय भगवत भक्त शिरोमणी असणारे पांडुरंगाचे निर्वाळ भक्त असणारे ज्ञानोबरांचे सखे असणारे महान भगवत भक्त नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आहे आणि या 3ही चरणामध्ये 3 प्रकारच्या भूमिकेमध्ये नामदेव महाराज आपल्याला पाहायला मिळतात विठ्ठल अभंगाकडे पाहिलं असताना चिंतन केलं असताना लक्षामध्ये येतं जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा 700 वर्षापूर्वी पंढरीमध्ये घडलेला प्रसंग आहे काय प्रसंग घडला अनंत कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा भगवत भक्त श्रीमंत नामदेव महाराज दोघंही बोलत उभारले होते दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या गप्पा रंगल्या असताना भगवंताला प्रश्न पडला माझ्या प्राप्ती करता योगी योग करतात तपी तप करतात जपी जप करतात ध्यानी ध्यान करतात त्यांच्या ध्याना मनामध्ये मी कधी जात नाही ज्ञानोबरा स्पष्ट म्हणतात वरी योगियाची मानसे उमर डोने जाय योग्याची मन ओलांडून जाणारा मी सहज न सापडणारा किंवा नामदेवांचे शब्द सांगतो योगी याचे ध्यानी योगी याचे ध्यानी
योगी असे ध्यानी ध्याता ना थोडीशी तो आम्हापाशी मागे पुढे. थोडासा पर्याय देणं हा सगळा एवढा मोठा समुदाय म्हणणार एक से बडकर एक, वाजवणाऱ्याबद्दल शब्दच कमी आहेत. पण आजच जरा माझा आवाज साथ देईना, तेव्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे थोडस सांभाळून घ्या. योगी असे ध्यानी ध्याता ना थोडशी तो आम्हापाशी मागे पुढे. योग्यांच्या ध्यानामध्ये न जाणारा, त्याला न सापडणारा, एरवी हा योगी नाटळे वेदार्थाशी ना कळे. जिथं ध्यानाचेही डोळे पावतीना, ध्यानही जिथं थांबू शकत नाही, जाऊ शकत नाही. योग्यांच्या ध्यानामनामध्ये कधी नाही येणारा मी कोण म्हणतोय? परमात्मा म्हणतो. पण इकडं नामदाराने उठ म्हणले की उठतोय, बस म्हणलं की बसतो, नाही का? दूध पे म्हणलं की दूध पितो, जेव म्हणलं की जेवतो. काय केलं नामदारांनी? कोण म्हणतंय? भगवंत विचार करतायत की असं काय केलं. नामदारांच्या अधिकाराबद्दल नाथ महाराज सांगतात, जर नामदेव महाराज रावळामध्ये प्रवेश केला, त्याच्या आधी जर परमात्मा इतर कुणासंग गप्पा मारत बसला असेल, बोलत बसला असेल, नामदारांच्या विण्याचा आवाज, नामचिंतनाचा गजर कानावरती देवाच्या पडल्याबरोबर भगवंताने आधी नामदारे संघ बोलावं. काय शब्द आहेत नाथरांचे? नामदाता रावळा, नामदाता रावळा ज्याची देवा सवे, ज्यांच्या बरोबर देवानं जेवावं, नाही का? अशी सवय देवा तुला माझी आहे, आणि तुला ओळख नाही करता ज्ञानाची काय गरज आहे? नामदेव म्हणतात, नामदेवा मी भेटणं वेगळं आणि कळणं त्याहीपेक्षा वेगळं. तुला कळणार नाही, ओळखता येणार नाही. नामदेव म्हणजे देवा तू कोणत्या रूपामध्ये तुला मी ओळखून दाखवतो. काय बोलतो नामदेव? हो म्हणजे ओळखून दाखवतो. सगळ्यांना इतिहास माहित आहे. नामदेव महाराजांना सांगितलं, जा अमक्या अमक्या ठिकाणी जाऊन बस, मी येतो, मला ओळखून दाखव. पंढरपुरामध्ये पद्मतीर्थ आहे, पद्मावतीचं तळ आहे ना रेल्वे स्टेशनच्या जवळ, त्याला पद्मतीर्थ म्हणतात. त्या ठिकाणी बस, मी आलोच, मला ओळखून दाखव. सूर्योदयाच्या वेळेस नामदेव महाराज त्या ठिकाणी जाऊन बसलेत. देव आता येईल, मग येईल. पण देव कुठला येतो? 8 वाजल्या, 9 वाजल्या, नाश्त्याची वेळ संपून गेली तरी देव नाही. 11 वाजल्या तरी देव याची चिन्ह नाही. 12 वाजल्या, माथ्यावरती सूर्य आला, मध्यान्हकाल झाला तरी देव येईना. का? नेहमीचाच प्रसंग आहे. मोठी माणसं वेळेत कधी येत नाहीत. मोठी माणसं वेळेत कधी येत नाहीत, आणि जे वेळेमध्ये येतात त्यांना मोठी कधी म्हणत नाहीत. बघा, नेहमी सांगतो तुम्हाला, कीर्तनाच्या आधी जर महाराज आले तर लोक काय म्हणतात? महाराज आलाय. आणि तेच जर अजून उशीर, अहो महाराज अजून यायचे, आत्ता इथं गाडी आहे, आत्ता येतील, नाही का? हा फरक आहे. तसं मोठी माणसं जे आहेत ते लवकर येतच नाही, वेळेत येतच नाहीत. तसं देवही लवकर आला नाही. माध्यान्ह होऊन चाललेले, पोटामध्ये कावळे वाढायला लागले, भूक लागलेली आहे. पहा,
पाणी सुद्धा नामदेवांनी घेतलेलं नव्हतं. 12 वाजून गेल्या. लहान वय असलेलं त्याचं विशेष तरुण वय यंग वय असलेलं आणि त्यामुळे भूक लागली. भूक आवराना पोटामध्ये कावळे चिवचिव चिवचिव करायला दिले पण देव काय येईना. शेवटी बराच वेळ झाल्यानंतर त्या ठिकाणी एक घिसाडीचं जोडपं आलं. घिसाड्याचं गावगाव फिरणार बटकती करणार नवरा बायको आणि बरोबर एक घोडं बी आहे. आणि ह्या सहज 3 जण आले असताना जिथं नामदेव महाराज बसले त्याच्या समोर त्या घिसाडीने आपलं घोडं सोडलं म्हणजे थांबवलं. बायकोला सांगितलं अगे दुपारची वेळ होऊन गेलेली आहे. पाणी भरपूर आहे. सावली झाडाची चांगली आहे. इथंच स्वयंपाक कर. इथं जेवण करून मग पुढे जाऊ. ती म्हणली काय हरकत नाही. ते घिसाडी म्हणजे असा होता 6-6.5 फूट उंच काळा काळा कुळकुळीत इतका काळा की काजळाचा डोंगर समोर बघायला लागे काय असं वाटावं एवढा काळा होता. दात नांगराच्या फळासारखे असे बाहेर आलेले डोळे लाल झालेले जटा पाठीवरती आलेल्या जसा घिसाडी तशीच त्याला मॅचिंग बायको ती बी तशीच काळी कुळकुळी दात वगैरे असे असलेले आणि असं 11-11 स्वरूपाचे दोघं नवरा बायको समोर थांबलेत. घोड्यावरती सगळे सीता सामुग्री ते काही प्राणी वगैरे सगळे असलेले. हांडा एवढा एवढा होता. हांडा ठेवला चुलीवरती 3 दगड मांडून चूल पेटवली आणि तो घिसाडी म्हणतो अगं ऐकलं का जोपर्यंत हांडा भरत नाही तोपर्यंत चूल पेटवायची नाही. नाही का नेम त्यांचा काय हांडा जोपर्यंत भरत नाही धान्यानं तोपर्यंत चूल पेटवायची नाही. ती म्हणजे काय हरकत नाही. घोड्यावरती असलेली गहू ज्वारी डाळ तांदूळ जेवढं काय होतं ते सगळं त्या हांड्यामध्ये घातलं तरी हांडा काय भरणा. हांडा बी काय मोठा नव्हता हो. एवढा एवढा हांडा एवढं सगळं घातलं तरी हांडा भरणा. शेवटी त्या घोड्यावरचे जे काही प्राणी वगैरे होते की नाही ते सगळे उचलले ते त्या हांड्यात घातले तरी हांडा भरणा. नामदेव हा सगळा प्रकार बघत होते. शेवटी त्या घिसाडणीनं ते घोडं उचललं आणि ते घोडं उचलून हांड्यामध्ये घातलं. नामदेवांनी पाहिलं काय प्रकार आहे म्हणले हा एवढा एवढा हांडा अख्खा घोडा खपला तरी भरणा. तेवढं ते घिसाडे म्हणले अहो ऐकलं का आज हांड्यामध्ये म्हणले सगळं घोडं खपलं तरी हांडा काय भरणा. आता कसं करायचं. तो घिसाडी म्हणला अगं इकडे इकडे बघ म्हणले काय दिसतंय का आणि जे काय दिसल ते धरायचं उचलायचं आणि घालायचं हांड्यात. हा पण नेमच आहे म्हणले. नामदेवांनी शब्द ऐकला. नामदेवांच्या पोटात गोळा आला. आता इकडे इकडे तर कोण नाहीये मी एकटाच आहे म्हणले. आणि जर त्यांनी मला पकडलं हांड्यात घातलं तर उगा कल्पना केली. आणि तेवढ्यामध्ये त्या घिसाड्याची राकट नजर नामदेवाच्या नजर भेटली आणि नामदेवाची नजर कोवळी असलेली कोमल नजर आणि ही राकट नजर अशी दोघांची भेटल्याबरोबर नामदेवाला उचकी लागला पोटात गोळायला लागला. आणि तेवढा तो घिसाडी म्हणतो अगं पाहते काय ते बसलेलं पोरग आहे ना त्याला उचल घाल हांड्यात म्हणल्यात धोतर धरून जे नामदेव पळाले नॉनस्टॉप पांडुरंगाच्या मंदिरात थांबलेच नाही कुठं. अंगातनं घामाच्या धारा वाहत आहेत. शब्द बाहेर निघणार. देव म्हणजे नामदेवा काय झालं म्हणजे अरे काहीतरी माझं पुण्याही चांगली नाही का अजून आयुष्य दोरी पळतात म्हणून तुझी आणि माझी गाठ पडली. नाहीतर हांड्यात शिजलो असतो म्हणले आतापर्यंत. झालं काय म्हणजे तेव्हा आता तो कुठला घिसाडी आला त्याचा हांडा भरणं म्हणून मला उचलून त्या हांड्यात घालण्याचा प्रयत्न केला. कसा तरी जीव मोठी तरुण पळत आलो म्हणले मी. देव लागले हसायला नामदेव असं म्हणल्यावर. नामदेव राग आला. काय देव आहे म्हणले अरे भक्त सुटून आल्याचा आनंद नाही हसतोय हा काय झालं तुला हसायला. नामदेव पहिल्या परीक्षेत नापास. असं कसं काय अरे तो घिसाडी म्हणजे मी होतो. देव म्हणतात देवा तुम्ही म्हणले हो. आणि ती घिसाडी मला वाटलंच तू विचारणं म्हणून ती घिसाडी नव्हती मग रुक्मिणी होती म्हणले. देवा हो म्हणले. आणि ते घोडं अरे ते घोडं नाही प्रत्यक्ष गरुड होता. त्याच्यात जेवढे प्राणी होते त्या अष्टमहासिद्ध्या होत्या. एवढ्या सगळ्या सामी येऊन तुला ओळखता आलं नाही म्हणून संतांकडे जावं लागेल ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. पण अजून एक परीक्षा झाली सगळ्यांना इतिहास माहिती मी लांबवत नाही कारण नामदेवांना पटलं संताविना प्राप्ती नाही. ऐसी वेद देती ग्वाही संतांशिवाय प्राप्ती होणं अत्यंत कठीण आहे. मग नामदेव महाराज इथं औंढ्या नगराला आले आणि औंढ्या नगराला
विसोबा खेत्रांच्या संगतीमध्ये राहिले आणि विसोबा खेत्रांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तिथेही थोडीशी परीक्षा झाली बरं. विसोबा खेत्र महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते नाही का. नामदेव म्हणले काय म्हातारे म्हणले देवाच्या डोक्यावर पाय. हा आजोबा ते पाय काढा. देवाच्या डोक्यावर पाय. विसोबा खेत्र म्हणले बाबा मला काही दिसत नाही, कुठं पाय आहेत मला कळत नाही, शक्ती अंगामध्ये नाही. जर देवाच्या डोक्यावर पाय असतील तर जिथं देव नाही तिथं पाय ठेव. आता कळायला पाहिजे होतं देव कुठं नाही. देव सगळीकडेच आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मग नामदेवांनी ते पाय धरला, बाजूला केला. पण ज्या ज्या ठिकाणी पाय टेकवावेत त्या त्या ठिकाणी पिंड तयार व्हायला लागली आणि मग त्यांना कळलं की अरे सामान्य कोणी नाहीत. आणि मग नामदेवांनी विसोबा खेत्रांना साष्टांग दंडवत घातला. श्री संतांची साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत नामदेवांनी घातला. आणि मग विसोबा खेत्रांच्या संगतीमध्ये नामदेव राहिले. आणि विसोबा खेत्रांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर ज्यावेळेस ते पंढरीला येऊ लागले त्यावेळेस नामदेवांची अवस्था कशी होती हो त्याचं वर्णन नामदेव स्वतःच करतात. सर्व स्वतः आली हाता नामयाचा खेचर दाता नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. ही नामदेवांची अवस्था झाली. पंढरीला परत येत असताना देवाला वाटलं माझा भक्त आता तरी पक्का झाला का नाही. पाहण्याकरता आले असताना भगवंतानी कुत्र्याचं रूप घेतलेलं आहे. नामदेवांच्या चपाच्या ज्या होत्या त्या पकडल्या तोंडामध्ये. ते कुत्र पळू लागलं. त्यावेळेस नामदेव ज्ञानपूर्ण भक्त होते. आणि मग नामदेव म्हणतात देवा तू पगेगा जग जगी थोडी रोटी खाई थोडी रोटी कुत्र्याने चपात्या पडल्या असताना नामदेव हातामध्ये तुपाची वाटी घेऊन जातात. देवा तुप घेगा जग जेठी कोरडी रोटी कैसी खासी. आणि नामदेवांचे शब्द ऐकल्याबरोबर भगवंताने श्रावण टाकून दिलं. चतुर्भुज रूपामध्ये परमात्मा प्रकट झाला. नामदेवाला कडकडून मिठी मारलेले मुखकमळ नामदेवांच्या हातात दिले. विचारलं नामदेवा कसं ओळखलं. नामा म्हणे खेचर पायी. आणि ओळखी झाली सर्वात आई तू जळीस्थळी काष्टीपाशाने आहे. याची अनुभूती मला संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आली. संतांच्या संगतीमध्ये ज्ञान प्राप्त झालं आणि त्याच्यामुळे तू मला ओळखता येऊ लागला. हो बरं का. ज्ञान असल्याशिवाय परमात्मा कळत नाही, परमात्मा ओळखता येत नाही. पण ते ज्ञान सहज तरी प्राप्त आहे का. जया ज्ञाना लागी गगन गिळताती योगी स्वर्गाच्या अडवंगी उमडणी. ज्ञानानं परमात्मा ओळखता येतो. पण कलियुगामध्ये ज्ञान प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे. कारण अल्प आयुष्य आहे. अल्प आयुष्यामध्ये एवढं मोठं ज्ञान प्राप्त करणं फार कठीण आहे. जर झालं ज्ञान प्राप्त तर त्या ज्ञानाचा काय होतो अहंकार होतो. आणि अहंकार का झाला की ज्याच्यासाठी म्हणजे ज्या साध्यासाठी आपण जे साधन वापरतो
त्या साधनानं जर ते साध्य प्राप्त झालं नाही तर काय प्राप्त होतं? दुःख. म्हणून ज्ञानानं भगवंत जरी भेटत असला तरी कलियुगामध्ये ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता तेवढा आयुष्य नाही. झालं तर त्याच्या अहंकाराची बाधा होते आणि अहंकार का झाला की नाथराय सांगतात तिळभर राखुनी अभिमान जरी मद रिगता अनन्य शरण तरी माझी प्राप्ती नवे जाण अभिमान विघ्न प्राप्तीसी. अभिमानामुळे विघ्न वाढावं पण माझी प्राप्ती होणं अत्यंत कठीण आहे. म्हणून ज्ञानानं देव कलियुगामध्ये भेटणं कठीण आहे. राहिला योग. योगाचा प्रकार जर आपण पाहिला तर योगामध्ये अत्यंतिक दुःख आहे. 12वा देवाचा क्लेशोधिक व्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ऐगतीर दुःखम देहवद्वीर वाक्यते. 12व्या त्याची टीका कथा ज्ञानोपाय म्हणतात. एकाच ओळीत तुम्हाला सांगतो, जास्त विस्तार करत नाही. वाचून योगाची बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टाची तयार. नाही का पूर्ववर्य गुले बाबा पाठामध्ये दृष्टांत सांगायचे, फार रंगून सांगायचे दृष्टांत. ओवी सांगायचे पाहे पा लोहाचे चणे जई बोथरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणे. माऊलीने दृष्टांतही असा दिलेला आहे. एखादा बोचरा मनुष्य, बोचरा म्हणजे कळलं का? बोचरा म्हणजे हा बिना दाताचा, नाही का, ज्याचे दात एकही नाही, त्याची 32 रिकामी झाली त्याला काय म्हणतो आपण? बोचरा, नाही का? अशा बोचऱ्या माणसाला भूक लागली, मग काय दिलं खायला? हो नुसते चणे नाही, लोहाचे चणे. काही शब्द आहेत. लोखंडाचे हरभरे त्याला खायला दिले, जमल का हो त्याला? लोखंडाचे हरभरे खाईल? मी म्हणतो राहू दे लोखंडाचे हरभरे. ज्याच्या तोंडामध्ये एकही दात नाही त्याला केळ खायला द्या, केळ. आणि ते केळही असं पाहिजे गंभीर बाबा, बोट लावली तर गुदगुल्या मग वाटलेलं केळ असावं. आणि ज्याच्या तोंडामध्ये एकही दात नाही त्याला ते खायला द्यायचं. आणि आपण कोपऱ्यामध्ये उभारून त्याची गंमत बघायची, केळ कसं खाते. आता काय सांगू तुम्हाला, दात पडल्यामुळं हिरड्यात टणक असतात हो. आणि नुसत्या टणक नाही, त्याचा आकार अर्ध गोलाकार असतो असा, नाही का? उलटा इंग्लिश असतो ना तसा अर्ध गोलाकार, त्याच्यात टणक हिरड्या असतात. जर माझ्या शब्दावरती विश्वास नसेल तर दात पाडून बघा, पण घरी गेल्यावर इथं नका काही, नाही का? असं टणक असतात. आणि अशा आहे गोल असतं हिरड्याच्या माणसाला ते केळही कसं असतो? गोल असतं, नाही का? आता मला सांगा, 3 गोल जर एकत्र आले तर प्रेस म्हणजे दाब बसल का? बघा तुम्ही घरी जाऊन प्रयोग करून, नाही बसत, नाही का? आणि त्या हिरड्यानं ते केळ का चावलं, इकडून दाबलं की इकडून घसार तर तिकडे उडी मारते, आणि तिकडून दाबलं की इकडे उडी मारते, इकडून तिकडे फुटबॉल चालू होतो, पण ते केळ काही चावलं जात नाही. म्हणून जई बोथरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून. अरे ज्याला केळ खाणं अत्यंत कठीण आहे त्याला लोखंडाचे चणे खावे, लोखंडाचे मग ब्रह्मपदी. म्हणजे चणे लोखंडाचे खायचे नाहीत, पण त्यात जसं दुःख आहे तसं योगामध्ये अत्यंतिक दुःख आहे. त्या दुःखामुळे त्या भगवंतापर्यंत पोचता येईल सांगता येत नाही. म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, त्या दुःखाचाची वाटा भागाला. कर्माचा प्रकार जर पाहिला तर कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. कर्मधर्मे नव्हती चाल होणे अंग पतन. त्यामुळे ज्ञान, योग आणि कर्म ह्या तिन्ही मार्ग जर कलियुगामध्ये विचार केला तर हे तीनही मार्ग भगवंताची प्राप्ती करून देणारे नाहीत. पण भक्ती मार्ग असा आहे, नाही का? भक्ती पंत बहु सोपा पुण्य ना बाबा येणे जाणे खेपा येणे ती एक हे खंडती. किंवा भगवान स्वतः सांगतात तरी झडझडवणी वहिला अनेक या भक्तीच्या वाटेला जिया पावसी अव्यंग धाम माझे. असा हा सोपा मार्ग असल्यामुळं संत महात्म्यांना अभिप्रेत असलेला मार्ग, संतांनी अवलंबलेला मार्ग म्हणजे तो म्हणजे भक्ती मार्ग. तुकोबा समजतात तेजोनिया जन भक्ती करा. आणि या भक्तीच्या योगानं काय होतं जनाबाई सांगतात, जनी माने भक्ती भाव, जनी माने भक्ती भाव,
दासा ऐक्य जीव देव आणि दास दोघही एक रूपाला प्राप्त होतात हे सामर्थ्य त्या भक्तीत आहे. आणि म्हणून नामदेव म्हणतात देवा इतर मार्ग नाही तुझ्या प्राप्ती करता जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा विठोबा. जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देवने चक्रपाणी ठेवी आपली चरणी जन्मोजन्मी नामधारे देवा इतर मार्गाने नाही. कारण तुका म्हणे तुम्ही चला याची वाटी भरवसेने भेटे पांडुरंग. खात्रीनं भक्ती पंथामध्ये गेला असताना भक्ती मार्गाने गेला असताना परमात्मा मिया चाड तरी भक्ती न विसंबेगा. भगवंताची आज्ञा आपल्याला माझी चाड आहे. चाड म्हणजे आवड नाही का. माझी आवड आहे ना भक्ती विसरू नका. भक्ती जर नाही विसरला तर मी तुमच्या जवळ आहे तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. तिथं मी आहे. कुठं रंग भरे कीर्तना नाही का प्रेमे हरिदास नाचत तेथे असे देव उभा. किंवा कोठे नका पाहू करा हरिकथा आणि तेथे अवचिता सापडेल. तिथं हरिकथा चालू आहे तिथं नामचिंतन चालू आहे त्या ठिकाणीच परमात्मा उभा असतो नाही का. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी. नारद माझे भक्त गाती जेते किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती परित्यापासी पांडवा. मी हरपला जीव संजेत नाम घोष बरवा करते माझा. त्या ठिकाणी हा परमात्मा उभा राहतो. म्हणून हा भक्ती प्रेमाला प्राप्त होणारा देव आहे नाही का. भक्ती प्रेमाने जर प्राप्त होणार आहे मग ह्या भक्ती प्रेमाचीच अपेक्षा नामदेव करतात. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी आणि ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. भक्ती प्रेम सुख असा एक पाठ आहे आणि भक्ती प्रेम रस असा एक पाठ आहे. दोन्ही जरी अर्थ घेतले तरी शब्द घेतले तरी अर्थ मात्र वेगळे वेगळे होत नाहीत. भक्ती प्रेम रस आहे आणि हा भक्तीचा रस आम्हाला जन्म जन्मांतरामध्ये प्राप्त झाला पाहिजे. रसाचे अनेक प्रकार आहेत नाही का. ज्ञानोबा म्हणतात नवरसी भरवी सागरू. हे नवरस हास्य बीबीसी वगैरे पाहून घ्या. याहीपेक्षा अजून वेगळे रस आहेत. कोणते कोणते. आंब्याचा रस उसाचा रसच आहे. जांभळाचा रसच आहे. फळांचे अनेक प्रकारचे रस आहेत. हे रस आहेत. अजून एक रस सांगतात नाथ महाराज ब्रह्मरस नाही का. ब्रह्मरस घेई काढा आणि जेने पिडावाला. हा ब्रह्मरस जसा आहे
तसा नाथ महाराजांनी त्याला जोडीला सांगितलेलं आहे बाबा मदिरापान म्हणजे दारू हा सुद्धा काय आहे रसच आहे.